कथेला लाईक करा, कथेला शेअर करा. मी ऐश्वर्या. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाली. मला 2 मुले आहेत आणि नवरासुद्धा माझा दारूच्या दुकानात कामाला आहे आणि मी मात्र त्याच्या मालकाच्या घरी कामाला होते. ही गोष्ट आहे 7 वर्षापूर्वीची. तर माझं नुकतं लग्न झालेलं. मी लग्न करून सासरी आल्यानंतर मला समजलं की माझा नवरा हा दारूच्या दुकानात कामाला जातो आणि मला सांगितलं होतं की तो कंपनीत कामाला आहे आणि असं सांगूनच माझ्याशी लग्न केलं होतं. हे मला समजल्यानंतर मीही विचार केला आणि जाऊ द्या असं म्हणाले, कारण नवरा तसा स्वभावाला खूप चांगला होता आणि छान होता. म्हणून जास्त विचार केला नाही, विषय तिथेच सोडून दिला. असेच काही दिवस निघून गेले. तर काही दिवस निघून गेल्यानंतर तो रोज उठून दारूच्या दुकानावरती कामाला जायचा आणि पैसे देखील घरी घेऊन येत असायचा. वर्ष कसं झालं हे मला समजलं नाही. आम्हाला एक मुलगी झाली. अशा धावपळीतच आमचा संसार हा चालू होता, सुखाचा चालला होता. परंतु एके दिवशी माझ्या नवऱ्याचा मालक हा घरी आला आणि त्याने माझ्या नवऱ्याला सांगितलं की अरे सुरेश, मी तुला एका नवीन दुकान टाकून देणार आहे आणि जे दुकान मी तुला टाकून देणार आहे ते तू सांभाळायचं आहेस बघ. तो माझा बऱ्याच दिवसापासूनचा कामगार आहेस. म्हणून माझ्या नवऱ्याला काम सांगितलं गेलं. त्यामुळेच मी तुझ्यावरती हक्काने विश्वास ठेवू शकतो असं देखील मालक माझ्या नवऱ्याला म्हणाला. आता हे सर्व कौतुक ऐकून माझा नवरा देखील खूप आनंदी झाला होता, कारण आता पूर्ण दुकानच माझ्या नवऱ्याच्या ताब्यात जाणार होतं आणि तो त्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करणार होता. एरवी 10,000 रुपयावरती काम करणारा माझा नवरा आता एका दारूच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करत होता आणि मॅनेजर म्हणून काम करत असल्यामुळे आता त्याला 30,000 रुपये एवढा पगार देखील होता. एवढे रुपये तो कमावणार होता. त्यावेळेला आज त्याच्या मालकाची नजर ही माझ्यावरती पडली आणि मी त्याच्या मालकाला बघताक्षणी आवडले होते. एके दिवशी माझ्या नवऱ्याच्या मालकाने घरी पार्टी ठेवली होती आणि त्याने मला आणि माझ्या नवऱ्याला सुरेशला त्या पार्टीला बोलवलं देखील होतं. आता पार्टीला बोलवल्यानंतर सुरेश, मी आणि आमचं लहान मूल आम्ही सोबत घेतलं आणि मालकाच्या पार्टीला गेलो. आता त्याचं घर देखील खूप मोठं होतं आणि त्याची बायको देखील खूप देखणी, खूप सुंदर होती. त्याच्या बायकोने मला त्यांचं सर्व घर फिरवून दाखवलं. मला स्वतःला वैयक्तिक खूप छान वाटलं, कारण त्यांचं घर देखील खूप सुंदर होतं. तसं घर मी कधी पाहिलं नव्हतं. खूप छान होतं ते घर. त्या मालकाची बायको माझ्यासोबत खूप छान छान गप्पा देखील मारू लागली. त्यानंतर त्या मालकाच्या घरी रोजचं माझं जाणं राहायचं. माझा नवरा हा एक प्रकारे त्या दुकानाचा मालकच झाला होता आणि दुकानाचा मालक झालेला त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे त्या दुकानाचा मालक म्हणून तो त्याचं काम करत होता आणि अशाच प्रकारे दोघे जण एकमेकांशी खूप छान वागायचे. नंतर एके दिवशी माझा नवरा सुरेश हा घरी नसताना त्याचा मालक घरी आला. त्याच्या मालकाचं नाव होतं संजय. संजय घरी आल्यानंतर मी माझ्या छोट्या मुलाला घरामध्ये झोपी घालत होते. तेवढ्यात दार वाजलं आणि मी दार उघडलं तर माझ्यासमोर संजय उभा होता. मी त्याला बघितलं आणि म्हणाले की या एवढ्या. तो म्हणाला
मी सुरेशसाठी आलो होतो. सुरेश कुठे आहे? तेवढ्यात मी म्हणाले की ते तर दुकानात गेले आहेत आणि संध्याकाळी ते उशिरा येतात, म्हणून सांगून गेले आहेत. तुमचे काय काम होतं का? असं मी संजयला म्हणाले. आणि तसं म्हणता क्षणी संजयने दरवाजा लावला आणि तो माझ्या जवळ येऊ लागला. मी त्याला म्हणाले, अहो हे काय करताय तुम्ही? ते संध्याकाळी येणार आहेत, तुम्ही संध्याकाळी या, आत्ता तुम्ही निघून जा. तेवढ्यात संजय मला म्हणाला, पण मी अजून तुला काहीच केलं नाही. तेवढ्यात मी म्हणाले की तुम्ही जे काही डोक्यात ठेवलं आहे ते साफ चुकीचं आहे आणि तसं कधीच होणार नाही. हे पहा, माझ्या नवऱ्यावरती, माझ्या सुरेशवरती खूप प्रेम आहे. तुम्ही इथून निघून जा. इथून फोन घ्या आणि तुमचा निघून जा, असं मी संजयला समजावून सांगू लागले. परंतु संजयने काहीही न ऐकता मला जवळ घेतलं आणि माझ्या ओठांना एक मोठा चावा देखील घेतला. त्याने माझ्या पाठीच्या खालचा भाग हा जोरजोराने दाबू लागला. आता तो तसं करायला लागल्यानंतर मी त्याला खूप ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु संजयने मात्र माझ्या अंगावरचा गाऊन ओढण्याचा प्रयत्न केला होता. मी त्याला ढकलून बाथरूमच्या दिशेने पळाले. तसा तो माझ्या बाथरूमच्या दिशेने आला. बाथरूममध्ये गेले आणि दार लावून घेतलं. त्याने एका बुक्कीतच दाराची कडी तोडली आणि हाताला लागल्यानंतर देखील तो माझ्या सोबत नाही ते चाळे करायला सुरुवात करत होता. त्याने बाथरूममध्ये असणारा पाण्याचा नळ हा चालू केला आणि तिथेच तो मला कसंही करू लागला. तिथेच त्याने मला भिंतीला उभं केलं आणि माझा गाऊन हा पूर्ण वर केला. आता त्याचं काय चाललं आहे हे मला सर्व काही समजत होतं. मला ते सहन होत नव्हतं. त्याने त्याचा पायजमा देखील काढून टाकला होता. मग त्याने जोरजोरात माझ्या शरीरावरती अत्याचार करायला सुरुवात देखील केली. माझा नवरा घरी नसताना माझ्या नवऱ्याचा मालक घरी आला आणि तो माझ्यासोबत शारीरिक अत्याचार हे करू लागला होता. मला काय बोलायचं हे समजत नव्हतं, काय करायचं हे समजत नव्हतं, कारण असा प्रसंग हा मी पहिल्यांदा अनुभवत होते. तो शारीरिक सुख घेत होता. तो मला म्हणत होता की मी पहिल्या दिवशी तुझ्या घरी आलो होतो त्यावेळेला तुझा नवरा माझ्या दुकानात कामाला होता आणि खरंच की त्या दिवसापासून तू मला आवडतेस आणि तुझ्यासोबत मला शारीरिक सुख घ्यायचं होतं आणि हे मला माहीत होतं आणि म्हणूनच मी तुझ्याकडे पाहून तुझ्या नवऱ्याला म्हणजेच तुझ्या सुरेशला एका नवीन दुकानात मॅनेजर केलं आहे. तुला काय वाटलं मी सुरेशकडे बघून आणि त्याचं काम बघून त्याला मॅनेजर केलं आहे? असं नाही. मी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्याकडे बघून तुझ्या नवऱ्याला चांगलं काम दिलं आहे, असं तो मला म्हणू लागला. आज माझं जे काही स्वप्न पूर्ण होत होतं ते मी तुझ्यासोबत शारीरिक सुख घेत आहे, म्हणूनच मला ते पूर्ण करता येते. मला काहीच बोलता येत नव्हतं. त्यांनी माझं तोंड हे पूर्णपणे भिंतीवरती दाबलं होतं आणि पाठीमागून जोरजोराने ते मारू लागला होता. मी त्याला सोडा सोडा म्हणत होते, ओरडत होते, आवाज देत होते, परंतु संजय मला सोडत नव्हता. माझ्या नवऱ्याचा मालक हे माझं काही ऐकत नव्हता. त्याने माझा गाऊन हा पूर्णपणे भरवला होता. मी रडत होते तरीही तो ऐकायचा प्रयत्न करत नव्हता. काही वेळाने त्याने मला सांगून समजावून तिथेच फिरून पुन्हा त्याने समोरून माझ्यासोबत शारीरिक सुख घ्यायला सुरुवात केली. माझं खरं तर खूप दुखत होतं. मला
खूप त्रास देखील होऊ लागला होता. परंतु माझ्या नवऱ्याचा मालक हे माझं काही ऐकतच नव्हता. तो मला जोरजोराने मारत होता, हाणत होता, अत्याचार करत होता, माझा छळ करत होता. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न खूप केला, परंतु त्याने त्याला हवं तसं माझ्यासोबत शारीरिक छळ केला आणि माझं पूर्ण अंग त्याने शरीर मोडून टाकलं आणि लगेचच त्याचे कपडे घालून तो बाहेर निघून गेला, कारण त्याचं काम झालं होतं. मी तिथेच बाथरूममध्ये रडत बसले. काही वेळाने दाराची बेल वाजली. मी तशीच ओली असताना देखील केस सावरत बाहेर आले आणि मी जाऊन दरवाजाचं दार उघडलं. तेवढ्यात माझा सुरेश, माझा नवरा, माझ्यासमोर उभा टाकला होता आणि तो मला विचारत होता, काय ग, काय झालं, तू अशी आणि या अवस्थेत का आहेस? मला त्याला काय सांगायचं हे समजलं नाही. मला त्याला काय बोलावं हे कळलं नाही, कारण माझं शरीर हे खूप दुखत होतं. त्यामुळे बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करावी म्हटलं, तेवढ्यात तुम्ही आलात, असं मी माझ्या नवऱ्याला, सुरेशला म्हणू लागले. काहीतरी कारण मी त्याला सांगणं गरजेचं होतं, कारण माझा नवरा हा मला सतत प्रश्न विचारू लागला होता. त्याच्या प्रश्नांना कुठेतरी उत्तर देऊन त्याचे प्रश्न मला थांबवावे लागले. तेवढ्यात तुम्ही आलात असं म्हटल्यानंतर माझा नवरा मला म्हणाला, बर ठीक आहे, तुला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरकडे जाऊयात. का मी तुला कुठल्या तोंडाने सांगणार होते की तुमचा मालक डॉक्टर होऊन आला होता आणि त्याने माझा सर्व इलाज केला आहे, तोही चांगलाच. मी त्याला म्हणाले की नको आणि काही गरज नाही आहे. तसं मी म्हणाले आणि माझा नवरा घरात आला. मी रात्री झोपताना स्वतःच एकांतात विचार केला, जर मी दिसायला सुंदर नसते आणि जर माझ्या नवऱ्याच्या मालकाची नजर माझ्यावरती पडली नसती तर त्याने माझ्या नवऱ्याला नोकरच म्हणून वागवलं असतं. माझा नवरा हा कायमस्वरूपी नोकराचं काम करत बसला असता. त्याला कधीच नवीन दुकानाचं मॅनेजर, मालक बनता आलं नसतं आणि त्याला इतका पगार देखील भेटला नसता. नंतर मी विचार केला, माझ्या नवऱ्याला मिळतोय तेवढा पगार पुढे आहे. आमच्या सर्व गरजा आम्हाला इथे भागवता येत आहेत. नवरा देखील खूप खुश होता, कारण त्याला एक चांगला पगार मिळणारा जॉब लागला होता. त्यामुळेच मी माझ्या नवऱ्याला यातील काही गोष्टी सांगितल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी माझा नवरा कामाला गेल्यानंतर त्याच्या मालकाचा म्हणजे संजयचा मला फोन आला. त्याच्या मालकांनी मला घरी बोलवलं होतं. आता त्याच्या मालकाने घरी का बोलवलं हा प्रश्न मला पडला होता, परंतु मी त्याच्या घरी गेले आणि काही दिवसांनी सुरेश हा घरीच बसून होता. त्याच्या मालकाने त्याच्याकडून दुकान हे काढून घेतलं होतं आणि ते दुकान बंद देखील केलं होतं. सुरेशचं काम हे पुन्हा त्याच्या हातातून गेलं होतं. आता पैसे घरात येत नव्हते, म्हणून मी कामासाठी धावपळ करत होते आणि मला काम मिळालं होतं. सुरेशच्या मालकाच्या घरात धुण्या भांड्याचं काम मी करत होते आणि नंतर तिथे सुरेशचा मालक हे माझ्यासोबत काय काय करत असावा याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर इथून पुढचे सर्व दिवस मी सुरेशच्या मालकासोबत त्याच्याच घरी रोज त्याच्या मनाला हवं तसं शारीरिक सुख त्याला देत होते आणि तो देखील मला भरपूर पैसे देत असायचा. आता त्याच पैशांमध्ये मी आमचं घर चालवत देखील होते. सुरेश देखील पैशांसाठी खूप धडपड करत होता, परंतु त्याचा मालक हा त्याला कामावरती ठेवायला तयार नव्हता. त्याचं कायमचं त्याच्या हातातून काम हे गेलं होतं. मालक हा सुरेशला त्याच्या समोर उभा देखील करत नव्हता.
त्याला काय झालं होतं कोणास ठाऊक. मी एके दिवशी माझ्या नवऱ्याला मालकाला विचारण्याचा प्रयत्न केला की काय झालं आहे, तुम्ही सुरेशला का कामावरती ठेवत नाहीत. तेव्हा सुरेशच्या मालकाने सांगितलं की तू जोपर्यंत माझ्याशी रोज शारीरिक भूक भागवत नाहीस तोपर्यंत मी सुरेशला कामावरती घेणार नाही. आता त्याची अट ही मला समजली होती आणि ती पूर्ण करायला मी तयार झाले होते. आणि मी रोज सुरेशच्या मालकाची भूक ही भागवत होते. त्यांनी आता सांगितलं होतं मी लवकरच त्याला कामावरती घेईल. पण तो म्हणाला होता तुझा नवरा कामाला आल्यानंतर तू सुद्धा कामाला यायचं. काय करणार, मी खूप अडचणीत होते. पैशाची खूप गरज होती. माझी मुले आता मोठी होऊ लागली होती आणि त्यातील एक मुलगा तर सुरेशच्या मालकांसारखाच दिसत होता. ही गोष्ट सुरेशला देखील कळाली होती. त्यामुळे सुरेश आजकाल माझ्याशी जास्त बोलत देखील नव्हता. माझ्याकडे काही पर्याय नव्हता. सुरेशच्या मालकाच्या घरी कामाला जायचे. तिथे जाऊन मी त्याच्यासोबत रोज झोपायचे. तो त्याला हवं तसं पूर्ण माझ्या अंगाचा छळ करायचा. आणि एक दिवस ही गोष्ट सुरेशला कळाली. सुरेशने काहीही न बोलता मी कामाला गेल्यानंतर घरातच गळफास लावून घेतला. सुरेश हा माझ्यावरती मनापासून प्रेम करत होता. तो या सर्व गोष्टी सहन करू शकत नव्हता. मी खरंच खूप चुकीची वागले होते. माझ्यासोबत खूप चुकीचं घडलं होतं आणि जे काही घडलं ते अतिशय वाईट घडलं होतं. मी त्याचं काम टिकून राहण्यासाठी त्याच्या मालकासोबत काहीही करायला तयार होते. खूप वाईट केलं मी आणि म्हणूनच आज माझा सुरेश माझ्यापासून दूर गेला. सुरेश याच्या आधी मला कधीच खोटं बोलला नाही किंवा त्याला सर्व गोष्टी माहिती होत्या. तो सर्व काही बघत होता, समजत होता, परंतु कधी मला बोलला नाही. तो माझ्यावरती खूप प्रेम करायचा. त्याच्या 10,000 रुपयात देखील मी खूप खुश होते. मी सुरुवातीला ही गोष्ट त्याला सांगितली असती, परंतु काही गोष्टी असतात ना ज्या हातातून वेळ निघून गेल्यानंतर समजतात आणि माझ्यासोबतही तसंच झालं होतं. काल मी एकटीच होते. मला 2 मुलांचा सांभाळ करायचा आहे म्हणून मी सुरेशच्या मालकाच्या घरी कामाला आहे. आणि मी जे काही तुम्हाला गोष्ट सांगितली, कथा सांगितली, ती सत्य माझी घटना आहे, सत्य माझी कथा आहे. जर तुम्हाला मी सांगितलेली, आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक सत्य घटना तुम्हाला सांगितली आहे. जर अशीच वेळ दुसऱ्या कोणावरती येत असेल तर नक्कीच तुम्ही त्या वेळेमध्ये सावध झालं पाहिजे. आपलं आयुष्य हे वाटोळं होण्यापासून तुम्ही वाचवलं पाहिजे. आपला जोडीदार हा आपल्यापासून कायमचा गमावण्या अगोदर तुम्ही त्याला आपलंसं केलं पाहिजे. जर तुमच्या आयुष्यात अशा काही वाईट परिस्थिती असतील, त्याला तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती एक चांगला निर्णय घेतला पाहिजे आणि त्या निर्णयाच्या साईडने तुम्ही त्याच्यावरती पाऊल उचललं पाहिजे. आणि नेहमी कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या जोडीदाराला आपल्या विश्वासात घेऊनच तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला विश्वासात घेऊन गोष्टी करत नसाल तर नक्कीच तुमच्या जोडीदाराला तुम्हाला लवकर मुकावं लागणार आहे. त्यामुळे आपला जोडीदार हा कायमस्वरूपी आपल्यासोबत असावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक गोष्ट ही विचार करून करा, त्याच्या मनानुसार करा. कधीच त्याच्या मनाच्या विरुद्ध जाऊ नका. कधीच त्याची मान 4 चौकात खाली घालायला लावू नका. जे काही कथेमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या कथेनुसार जर आपण पाहिलं तर जर लवकरच
तिने तिच्या नवऱ्याला सर्व गोष्टी सांगितल्या असत्या तर तिच्या नवऱ्याने काहीतरी पर्याय त्याच्यावरती शोधला असता आणि काढला असता. आयुष्यभरासाठी तिला तिच्या मुलांचा सांभाळ करायची वेळ तिच्यावरती आली नसती. जर ही आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त कथेला लाईक करायचं आहे, कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची आहे आणि मी आहे मराठी ओनली हा चॅनल जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. चला भेटूया दुसऱ्या कथेमध्ये. धन्यवाद.